नर्मदे म्हणून सर चालक आहे सर त्या वन विभागाचा, तो चालक गाडी घेऊन येतो सर आणि बिबट्या पकडायला काय घेऊन जाते तर बेश्रमाच्या काळ्या साहेब मग फोडले होते काही गावठाणामध्ये जागा आहे बहुजन निलंगेतील गावठाणामधील काही जागा आहेत त्या घरातल्या घरात काकांनी मुलाच्या नावाने करून दिल्या तर सर ह्याच्या जागा करायच्या आहे तर याला मी ग्रामसेवकांना सांगितलं की बाबा जागा नावावरती करा पण ग्रामसेवक साहेबांनी सांगितलं सर की त्याला रजिस्ट्री करा तर मुळात असं आहे की गाव खेड्यातली जागा असल्यामुळे सर 20-25-30 हजाराची जागा आहे सर ते रजिस्ट्री खर्च पुरत नाही तर तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ साहेबांना पण की सर 100 रुपयाच्या बॉन्डवरती ते नामांतर करून द्यायला द्यावं सर. आपण तसं करू शकतो ना. सरकारने निर्णय घेतलेला आहे तर जे वडिलोपार्जित जमिनी असेल त्याच्या मुलाच्या नावाने एक बाउंडवर संमती पत्रक घ्यायचा लागला तर त्याचा ऍफिडेव्हिट करून घ्यायचं करून द्यायचं. कुटुंबातल्या कुटुंबात असेल तर 100 रुपयाच्या बॉन्डवर त्याचं नाव होतं परंतु दुसऱ्या माणसाचं तिसऱ्या माणसावर असेल तर त्याला खरेदी करावं लागेल. सर एक 2 नंबरचा प्रश्न असा आहे सर की निल्लोर कायगाव तलवाडा आणि या शिवारामध्ये सर गेल्या 8 ते 10 दिवसापासून सर बिबट्या आणि त्यांच्या 3 पिल्ल्याचा वावर आहे हे सर तुम्हाला सुद्धा माहिती मी तुम्हाला ते फोटो सुद्धा टाकले सर. याच्यामध्ये ते बिबट्या ज्यावेळेस आपण फोन केल्यानंतर सर RSO मॅडम कुठल्याही प्रकारचा फोन घेत नाही आणि प्रतिसाद देत नाही. या संबंधी सर आपण शिवसेना भवनला सुद्धा एक मिटिंग घेतली त्यानंतर सर तुम्ही काल निल्लोरला आले असता आपण गावालीला एका मुलावर हल्ला झाला सर तरी त्या मॅडम फोन घेतली आणि सर त्यांचा एक नर्मदे म्हणून सर चालक आहे सर त्या वन विभागाचा, तो चालक गाडी घेऊन येतो सर आणि बिबट्या पकडायला काय घेऊन जाते तर बेश्रमाच्या काळ्या साहेब मग फोटो मी दाखवतो निल्लोरला. नाही एक मिनिट वन विभागाचे कोण आणले सर ते कोणीच हजर नाही. मॅडम आपलं त्या दिवशी मीटिंग मध्ये चर्चा झाली मग काय करत आहे तुमचे लोक आता माहिती ते काढले साहेब निल्लोरला 4 दिवस आधी निल्लोरला साहेब तिथे जाऊन आले निल्लोरला साहेबांपर्यंत मेसेज पण दिला सर. मला तुमचा अधिकारी गाडी घेऊन जातो तुम्ही तिथं पिंजरा काऊंनी लावला आपला बोलणं झालं होतं हो सर ते दिल मग सर पिंजरा लावला हे म्हणता हल्ला उद्या म्हणजे एखादा माणूस मेल्यानंतर मौतीने केलं मग हे यांना कळत नसत नाही तर यांच्यावर निलंबनाची कारवाई होईल. मला आपले वनमंत्री माझ्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं ज्याचा जी फोन आला तुमच्या लोकप्रतिनिधीचा त्या पद्धतीने तिथे पिंजरे लावले जाईल. तुमच्या मॅडम आल्या त्यांनीही बोलले मग तुम्ही त्याची लोकांच्यावर हल्ले होण्याची वेळ बघू लागले का काळ बघू लागले का हे काही नियम तुमचा बोलण्याचा एक चांगला शब्द नाही. अरे पोरे आपल्या मीटिंग मध्ये अजेंड्याला सांगितलं तुम्ही हजर होते तिथं कमालच झाली तुमच्या अशा पद्धतीने कर्मचारी वागत असाल अधिकारी वागत असाल मंत्र्याचा विधानसभेमधला प्रश्नाचं उत्तर हे बी समजत नसेल तर काय चालेल. तुम्ही तात्काळ ती व्यवस्था करा आणि तुमचे जे कर्मचारी हाताखालचे त्यांना नाट्या काट्या जरा चांगला द्या ते बिबट्या तरी घाबरायला पाहिजे त्याच्यावरून बकरी बी घाबरणार नाही. तर एक शेवटचा प्रश्न आहे त्या स्मशानभूमीला जाण्या येण्यासाठी जर रस्ता नाहीये तो रस्ता व्हावा पण कसा व्हावा सर तो म्हणजे रेकॉर्डला रस्ता करण्यात यावा सर तो अरुंद रस्ता नको रेकॉर्डचा रस्ता आणि त्यानंतर रेकॉर्डचा रस्ता तपासून घ्यावं नाही तर त्याला मामलतदार कोर्टामध्ये तहसीलदार साहेबांकडे मामलतदार कोर्ट असतं त्याच्यामध्ये जाण्यासाठी रस्ता परमनंट ऑर्डर ते करू शकतात. नकाशावर जर असला तर आपण डायरेक्ट करू. धन्यवाद.